नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 13 मे 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कोणती कंपनी भारताची पहिली स्पेस टेक युनिकॉर्न बनलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, स्कायरूट एरोस्पेस असं या ठिकाणी कंपनीचं नाव आहे. या कंपनी किंवा ही कंपनी भारताची पहिली स्पेस टेक या सेक्टरमधील पहिली या ठिकाणी युनिकॉर्न बनलेली आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? PMAY U 2.0 अंतर्गत घर बांधणी पूर्ण करण्यात कोणते राज्य अव्वल कामगिरी करणारे राज्य म्हणून उदयास आलेले आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ओडिसा हे राज्य या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कशाच्या अंतर्गत? तर या ठिकाणी PMAY अर्बन 2.0 अंतर्गत घर बांधणी पूर्ण करण्यामध्ये हे जे काही राज्य आहे ते कामगिरी करणारे राज्य म्हणून उदयास या ठिकाणी आलेलं आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. ही जी काही योजना आहे शहरी 2.0 ही केंद्र सरकारची एक प्रमुख योजना आहे जी 1 सप्टेंबर 2024 पासून सुरू झाली असून 2029 पर्यंत ही या ठिकाणी चालणार आहे. या योजनेचा उद्देश 1 कोटीपेक्षा जास्त शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वतःचे पक्के घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य म्हणजेच अनुदान प्रदान करणे या उद्देशाने या ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये ओडिसा हे राज्य या ठिकाणी अव्वल कामगिरी करणारे राज्य म्हणून उदयास आलेलं आहे. ओडिसा स्थापना 1 एप्रिल 1936. मुख्यमंत्री मोहन चरण माझी, राज्यपाल हरिबाबू कंभपती, राजधानी भुवनेश्वर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान भितरकनिका, सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि 4 महत्त्वाचे धरण हिराकूड, मंदिरा, काला आणि इंद्रावती. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. पॅडमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खालीलपैकी कोणत्या भारतीय सामाजिक उद्योजकाला 2026च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन मिळालेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अरुणाचलम मुरुगनंथम असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अरुणाचलम मुरुगनंथम असं त्यांचं नाव आहे. पॅडमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भारतीय सामाजिक उद्योजकाला 2026च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन मिळालेलं आहे. या ठिकाणी यांच्याबद्दल 2-3 पॉईंट्स आहेत, ते लिहून घ्या. कामगिरी काय केली आहे? तर मुरुगनाथम यांनी ग्रामीण भागातील महिलांसाठी अत्यंत कमी किमतीमध्ये सॅनिटरी पॅड बनवण्याची मशीन विकसित केले आहे, ज्यामुळे मासिक पाळीच्या स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण झाली आहे, त्याला होण्यासाठी मदत झालेली आहे. ओळख काय आहे? तर त्यांच्या जीवन प्रवासावरती आधारित बॉलिवूडमध्ये पॅडमॅन नावाचा चित्रपट देखील तयार झालेला होता. आणि यांना इतर सन्मान कोणते देण्यात आले आहेत? तर त्यांना यापूर्वी 2016 मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, या ठिकाणी प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात. तर लगेच बाकीच्या नवनवीन या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये योगदान दिलेल्या व्यक्तींना जे काही पुरस्कार देण्यात आलेले आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. CEO ऑफ द इयर पुरस्कार समीर कनोडिया यांना, MP बिर्ला स्मृती पुरस्कार यशवंत गुप्ता यांना, संगीता कलानिधी पुरस्कार 2026 डॉक्टर जयंती कुमारेश यांना, 2026चा स्टॉकहोम वॉटर पुरस्कार कावेह मदानी यांना, ब्रिक्सतर्फे वुमन एम्पॉवरमेंट ट्रेल ब्लेझर अवॉर्ड 2026 कल्पना सोरेन यांना, 35व्या सरस्वती सन्मान 2025 ने रामकुमार मुखोपाध्याय यांना सन्मानित करण्यात आलं. एबेल पारितोषिक 2026 गर्ड फ्लांटिंग्स यांना देण्यात आला. 2024-25 या वर्षासाठी MS स्वामीनाथन पुरस्काराने डॉक्टर C श्रीनिवास राव यांना सन्मानित करण्यात आलं. मछली राष्ट्रीय पुरस्कार 2026 ने अनिता चौधरी यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं. पुलित्झर पुरस्कार 2026 सुवर्णा शर्मा आणि आनंद RK यांना देण्यात आला. आणि 2026च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आलं आहे अरुणाचलम मुरुगनंथम असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस 2026 कोणत्या महिन्यांच्या दुसऱ्या शनिवारी साजरा केला जातो?
3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही. लक्षात घ्या, मे महिन्याच्या देखील आणि ऑक्टोबर महिन्याच्या देखील या दोन्ही महिन्याच्या या ठिकाणी दुसऱ्या शनिवारी या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस. बरोबर, या दिवसाचा उद्देश स्थलांतरित पक्षी आणि त्यांच्या अधिवासांचे संवर्धन प्रोत्साहित करणे हा आहे. 2026 मध्ये दिवस 9 मे आणि 10 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे या ठिकाणी जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस. मे महिन्यामध्ये 9 तारखेला आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये 10 तारखेला. 2026 ची थीम काय आहे या दिवसाची, तर प्रत्येक पक्षी महत्त्वाचा, तुमचे निरीक्षण महत्त्वाचे. ठीक आहे, सुरुवातीलाच प्रश्न आहे एखाद्या महत्त्वाच्या दिवसाबद्दल. मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक ट्यूना दिवस. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी म्हणजेच यावर्षी 5 मेला जागतिक दमा दिवस. 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. 14 मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस. 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस. मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी म्हणजे यावर्षी 16 मेला सशस्त्र सेना दिवस. 17 मेला जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस. 18 मे जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. 21 मे दहशतवाद विरोधी दिवस. 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. भारतातील माता आणि बाल आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी अलीकडेच कोणते प्लॅटफॉर्म व्यासपीठ या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जननी प्लॅटफॉर्म. कोणतं? जननी प्लॅटफॉर्म. जननी याचा फुल फॉर्म तुम्हाला विचारला जाऊ शकतो. लिहून घ्या. जर्नी ऑफ अँटेनाटल नाटल अँड निओनाटल इंटिग्रेटेड केअर. बरोबर, अशा प्रकारची या ठिकाणी फुल फॉर्म आहे जननी या प्लॅटफॉर्मची. डिजिटल नोंदणी आहे याच्यामध्ये. हा एक सेवा केंद्रित प्लॅटफॉर्म आहे म्हणजे सर्व्हिस बेस या ठिकाणी प्लॅटफॉर्म आहे जो महिलांच्या प्रजननक्षम वयातील आरोग्यविषयक डिजिटल नोंदींचे सर्वसमावेशक निरीक्षण आणि जतन करतो. आणि हे सुरू करण्यामागचा उद्देश काय, तर रिअल टाइम मॉनिटरिंग आणि डेटा ट्रॅकिंगद्वारे गरोदर महिला आणि लहान मुलांची काळजी अधिक सक्षम करणे या उद्देशाने या ठिकाणी जननी नावाचा प्लॅटफॉर्म व्यासपीठ सुरू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, सायकी नावाचं कॅम्पेन मोहीम कोणत्या अवकाश संस्थेशी या ठिकाणी संबंधित आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी NASA, नासा. बरोबर, NASA. बरोबर. 2 पॉईंट लिहून घ्या. धातूंनी समृद्ध असलेल्या 16 सायकी या लघुग्रहाचा अभ्यास करण्यासाठी आणि ग्रहांच्या गाभ्यांची निर्मिती प्रक्रिया समजून घेण्यासाठी 13 ऑक्टोबर 2023 रोजी प्रक्षेपित करण्यात आलेलं होतं. हे अंतराळयान 2029 मध्ये लघुग्रहावरती पोहोचेल आणि सुमारे 2 वर्ष त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालून त्याच्या पृष्ठभागाचा आणि रचनेचा अभ्यास करेल अशा प्रकारचं या ठिकाणी काय आहे अपेक्षा आहे. तर पर्याय क्रमांक डी नासा या अवकाश संस्थेशी संबंधित आहे सायकी मोहीम. नासाबद्दल सांगायचं म्हटलं तर फुल फॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. स्थापना झाली 1 ऑक्टोबर 1958 ला. संस्थापक होते ड्वाइट डी आईन्सहॉवर. प्रशासक आहेत बिल नेल्सन आणि मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या ठिकाणी. क्लिअर. ठीक आहे. जसं की तुम्हाला माहित आहे आदिवासी विभागाची या ठिकाणी भरती निघणार आहे. आदिवासी विभाग भरती 2026 चौकीदार गट ड साठी. बरोबर. इग्नाइट अकॅडमीने या ठिकाणी याच्यासाठी काय केलेलं आहे तर PYQ निर्धार बॅच म्हणून एक बॅच लॉन्च केली आहे. ही जी काही बॅच आहे त्या बॅचची किंमत ₹99 असणार आहे. हा जो काही सिलेबस असणार आहे तो एपटेकच्या माध्यमातून या ठिकाणी या कंपनीच्या फॉर्मॅटनुसार याची रचना करण्यात आली आहे. एपटेकच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकाचा समावेश देखील याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. या ठिकाणी ही जी काही बॅच आहे ती महाराष्ट्रातील पहिली आणि एकमेव बॅच असणार आहे. सर्व प्रश्नांचे सखोल विश्लेषण व्हिडिओच्या स्वरूपात देखील मिळणार आहे आणि PDF देखील मिळणार आहेत. या सर्व जी काही बॅच आहे या बॅचची माहिती इग्नाइट अकॅडमीच्या अंतर्गत देण्यात आलेली आहे. या बॅच बद्दल आणि या ॲपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. अलीकडेच सेबीने AI आधारित सायबर धोके आणि असुरक्षितता हाताळण्यासाठी कोणता विशेष कृती दल स्थापन केलेला आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सायबर सुरक्षा .ai. काय सायबर सुरक्षा .ai हे या ठिकाणी कृती दल स्थापन केलेलं आहे अशा प्रकारचा विशेष. बरोबर. उद्देश काय याच्या मागचा तर क्लाउड
मायथोस सारख्या प्रगत AI चालित साधनांमुळे AI ड्रिव्हन टूल्समुळे उद्भवणाऱ्या सायबर सुरक्षेच्या जोखमींचे परीक्षण करणे आणि शेअर बाजाराच्या परिसंस्थेमध्ये सायबर लवचिकता वाढवणे या उद्देशाने हे सुरू करण्यात आलं आहे. हा टास्क फोर्स शेअर बाजाराच्या तांत्रिक यंत्रणेमध्ये त्रुटी शोधून होणारा संभाव्य सायबर हल्ला रोखण्यासाठी आणि सुरक्षा मजबूत करण्यासाठी काम करणार आहे, जे या ठिकाणी सेबीनं या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. सेबी SEBI. मला कमेंट करून सांगा सेबीचा फुल फॉर्म काय आणि सेबीचे वर्तमानमधील अध्यक्ष प्रेसिडेंट कोण आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्या तरुण भारतीय शास्त्रज्ञाला अमेरिकेमध्ये युनिव्हर्सिटी इनोव्हेटर अवॉर्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तर पर्याय क्रमांक B डॉक्टर शेखर सुमन बोराह असं त्यांचं नाव आहे. या ठिकाणी भारतीय शास्त्रज्ञाला अमेरिकेमध्ये युनिव्हर्सिटी इनोव्हेटर अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांचं योगदान काय? त्यांनी कृषी क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी AI आधारित स्मार्ट शेती, ड्रोन आधारित सेन्सिंग आणि मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामकाज केलेलं आहे, योगदान दिलेलं आहे, कार्य केलेलं आहे. त्या योगदानाबद्दल या भारतीय शास्त्रज्ञाला अमेरिकेमध्ये युनिव्हर्सिटी इनोव्हेटर अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं आहे. नाव आहे यांचं डॉक्टर शेखर सुमन बोराह. पुढचा प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणत्या देशामध्ये जगातील पहिली स्मार्ट बेट देखरेख प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक A इक्वेडोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या देशाच्या अंतर्गत जगातील पहिली स्मार्ट बेट देखरेख प्रणाली सिस्टीम सुरू करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये भारताच्या पहिल्या पूर्णपणे कार्यरत असलेल्या PM मित्र पार्कचे उद्घाटन केलेले आहे. तर पर्याय क्रमांक D तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि PM मित्र याचा फुल फॉर्म काय? तर या ठिकाणी मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपॅरल, बरोबर. MITRA मित्र याचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. तर तेलंगणा राज्याच्या अंतर्गत भारताच्या पहिल्या इंडियाज फर्स्ट 100% या ठिकाणी ऑपरेशनल असलेल्या PM मित्र पार्कचे नुकतेच उद्घाटन करण्यात आलं आहे तेलंगणामध्ये. स्थापना 2 जून 2014. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, राज्यपाल शिवप्रताप शुक्ला, राजधानी हैदराबाद. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मृगावानी आणि महावीर हरिणा आणि 2 महत्त्वाचे धरण सिंगूर आणि पोचरम. पुढचा प्रश्न क्रमांक 10. 48व्या क्रमांकाची आशियान शिखर परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आलेली होती. तर पर्याय क्रमांक C फिलिपाईन्स या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो 48व्या क्रमांकाची, कितीव्या क्रमांकाची? 48व्या क्रमांकाची एशियन समिट या ठिकाणी 2026 मध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं. हे जे काही शिखर परिषद असतात अत्यंत महत्त्वाचे असतात परीक्षेच्या दृष्टिकोनातून. प्रश्न आहे शिखर परिषदेबद्दल, तर बाकीच्या झालेल्या आणि होणाऱ्या शिखर परिषदांवरती रिव्हिजन टाकूया. 8वी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी असेंब्ली नवी दिल्लीमध्ये, AI इम्पॅक्ट समिट 2025 उत्तराखंडमध्ये, गाऊ टेक 2026 पुण्यामध्ये, G7 शिखर परिषद 2026 फ्रान्समध्ये, इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 नवी दिल्लीमध्ये, COP31 ची परिषद तुर्कीमध्ये, ब्रिक्स आरोग्य कार्यगटाची पहिली बैठक 2026 मध्ये नवी दिल्लीमध्ये, 9वी हिंद महासागर परिषद मॉरिशसमध्ये, 4थी भारत आफ्रिका फोरम शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये, भारताची पहिली आंतरराष्ट्रीय नेत्ररोग संशोधन परिषद नवी दिल्लीमध्ये आणि 48वी आशियन शिखर परिषद 2026 फिलिपाईन्स या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, उल्हास ULLAS उल्हास आणि शिक्षण उपक्रमाअंतर्गत कोणत्या राज्याने अलीकडेच प्राथमिक शाळेतील गळतीचे प्रमाण 0 केलेले आहे. तर पर्याय क्रमांक B त्रिपुरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर त्रिपुरा या राज्याने या ठिकाणी काय केलेलं आहे, तर प्राथमिक शाळेतील प्रायमरी स्कूलमधील जे काही गळती होती त्याचं या ठिकाणी प्रमाण 0 केलेलं आहे. याच्यामध्ये उल्हास याचा फुल फॉर्म लिहून घ्या. अंडरस्टँडिंग ऑफ लाईफ लॉंग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी नावाचा एक प्रोग्राम आहे, तो या ठिकाणी शिक्षण उपक्रमाअंतर्गत या ठिकाणी सुरू करण्यात आला होता. त्रिपुरा या ठिकाणी अव्वल आहे. स्थापना 21 जानेवारी 1972. मुख्यमंत्री माणिक साहा, राज्यपाल इंद्रसेना रेड्डी नल्लू, राजधानी अगरतला. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान सेपहिजाळा आणि राजबारी, 2 महत्त्वाचे धरण गुमाटी आणि डंबूर. पुढचा प्रश्न क्रमांक 12 शेवटचा प्रश्न, अलीकडेच हिमंता बिस्वा शर्मा यांनी दुसऱ्यांदा भारताच्या कोणत्या ईशान्येकडील राज्याचे मुख्यमंत्र्याची शपथ घेतलेली आहे. तर पर्याय क्रमांक A आसाम राज्याचे ते परत एकदा या ठिकाणी फॉर द सेकंड टाइम या ठिकाणी चीफ मिनिस्टर झालेले आहेत. नाव आहे हिमंता बिस्वा शर्मा. दुसऱ्यांदा या ठिकाणी भारताच्या ईशान्येकडील राज्याचे म्हणजेच आसाम राज्याचे मुख्यमंत्री ते झालेले आहेत. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, दरवर्षी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो. 8 मे, 10 मे,
11 मे की 13 मे? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.